नमस्कार. सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारे चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे. बातमी आहे जनसामान्यांच्या आणि गोरगरिबांच्या लाडक्या लाल परीची. सध्या ग्रामीण भागामध्ये दररोज कुठे ना कुठे ही लाल परी म्हणजेच आपल्या एसटी महामंडळाची बस नादुरुस्त होऊन अडकून पडलेली दिसते आणि त्याचा बसमधील प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी अपघात होऊन जीविताचाही धोका पत्करावा लागतो. याच बाबीची दखल घेतली आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारे मधुकर शेळके यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आणि त्यात म्हटले आहे की एसटी महामंडळाच्या सर्वच बसेसचे तांत्रिक ऑडिट करून ज्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बसेस आहेत, ज्या प्रवास करण्यास अयोग्य आहेत, त्या रद्द करून त्या ठिकाणी नवीन बस महामंडळास देण्यात याव्यात. जर सर्व बसेसचे तांत्रिक ऑडिट नाही केले तर आम आदमी पार्टीतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. निवेदन दिलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना धाराशिव तुळजापूर प्रवासादरम्यान एक बस नादुरुस्त होऊन रस्त्यावर अडकून पडलेली त्यांना दिसून आली. त्या बसचा जॉईंट तुटलेला होता आणि अशा जॉईंट तुटलेल्या बसचा जर जॉईंट रोडमध्ये घुसला तर बसचा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. ते पाहून त्यांनी त्या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्याशी चर्चा केली आणि नेमकं का बस नादुरुस्त झाली हे त्यांनी जाणून घेतले. अशा नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपलं नाव काय, आपण काय मुद्द्यावर? बर. आणि ही कुठल्या आगाराची गाडी आहे? बर. धाराशिवहून येताना म्हणजे गाडी थांबली का बरं तिथं अशी? धाराशिवहून गाडी निघाली, बसमध्ये 40 प्रवासी होते. अचानक गाडीचा मोठ्याने आवाज यायला लागला आणि गाडी साईडला थांबवली. बस गाडीचा जॉईंट तुटलेला आहे. मग तुमच्या ताब्यात त्यावेळेस आगाराला पूर्वकल्पना नव्हती का की जॉईंट गाडीमध्ये काय खराबी आहे, असं होईल तसं होईल काहीतरी? अचानक झालेला प्रॉब्लेम आहे. प्रवासी कोण किती होते? प्रवासी 40 प्रवासी. मग त्यांचं जर काय झाली असती त्यांना जिम्मेदार कोण असलं असतं, तुम्ही की आगार? आता जे झालेली घटना आहे ते अचानकपणे झालेली आणि गाड्याचे काही गाड्याच्या कालमर्यादा संपलेले आहेत आणि या गाड्या पूर्ण झाल्यामुळं काय होतं की कधी कधी त्याचे स्पेअर पार्ट वगैरे खराब होऊन वगैरे ते तुटू शकतात जास्त मधून पावसाळ्यामुळे वगैरे गंजून वगैरे. अशी मर्यादा बघितलं असे किती वाहन आहेत की मर्यादा संपलेली संपलेले आहेत. जुन्या वगैरे झाल्यामुळं ते स्पेअर पार्ट खराब होऊ शकतात. म्हणजे काय कोणाचं हे नाही का निगराणी, म्हणजे कोणाचं काय पथक वगैरे काय असते ना? डेपोट चालक चेक करूनच असतात. मग जुन्या गाड्यात मर्यादा संपलेली गाडी, त्यांचं वयोमध्ये संपलेली गाड्या काही प्रमाणात असतात, परंतु आता हे जुन्या झाले म्हणल्यावर त्याचं स्पेअर पार्ट खराब झालेले असतात. काही बदलतात, काही राहतात, काही चेक करून येतात. पण अचानक झालेला केस आहे हा. चालेल. माझं नाव KB कोळी, 15726 सोलापूर. तर तिथं गाडी चेक करून घेतलं सोलापूरमध्ये, तर व्यवस्थित आलं आहे. सोलापूर ते धाराशिव व्यवस्थित गाडी आली आहे. तर धाराशिवरून कमीत कमी 40 सीट मिळालं आहे, परत निघाला. तर उतारलं म्हणजे फायरिंगमध्ये वेगळाच आवाज आला म्हणताना साईडला घेऊन एकदम खाड म्हणून आवाज आला कारण साईडला घेऊन उभी केलं, म्हणजे व्यवस्थित उभी करून प्रवाशांना वाटून दिलं. आता तुळजापूरला कळवलं आहे आणि आपलं सोलापूरला कळवलं आहे. मग आता ते टोचन करायला येतील किंवा काय तर पुढचं नियोजन